साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. नगरपालिकेने कृषी उत्पन्न बाजार समितीतील 35 दुकानांना लावले सील. नगरपालिकेत दुकानांची नोंद न केल्याने व कर न भरल्याने नगरपालिकेच्या पथकाने केली धडक कारवाई. बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीने बाजार समितीच्या आवारामध्ये बांधलेल्या व्यापारी संकुलामधील तब्बल 35 दुकानांना बुलढाणा नगरपालिकेच्या कर विभागाच्या पथकाने आज सील लावले आहे. बुलढाणा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात 4 ते 5 वर्षांपूर्वी व्यापारी संकुल तसेच प्रशासकीय इमारत बांधण्यात आली आहे. मात्र सदर बांधकाम करण्यापूर्वी नगरपालिकेकडून परवानगी घेण्यात आलेली नसल्याने नगरपालिकेने कृषी उत्पन्न बाजार समितीला या संदर्भात पत्रव्यवहार करून सदर इमारतीची व व्यापारी गाळ्यांची नोंद नगरपालिकेत करून कर भरणेबाबत नोटिसेस बजावल्या होत्या. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीने नगरपालिकेच्या पत्रव्यवहाराला कोणतेही उत्तर न दिल्याने आज नगरपालिकेच्या पथकाने धडक कारवाई करत व्यापारी संकुलातील तब्बल 35 दुकानांना सील लावले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जे दुकानगाळे आहेत त्यांचं बांधकाम झाल्यापासून अद्यापपर्यंत त्यांनी बऱ्याच दुकानदारांनी त्यांची नोंद नगरपालिकेला केलेली नाही आहे. त्याच्यामुळं नगरपालिकेचं कराचं नुकसान होतं. त्या अनुषंगाने वेळोवेळी नगरपालिकेकडून त्यांच्यासोबत पत्रव्यवहार झालेला आहे. तसंच आमच्या कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी तोंडी सूचनाही देऊन त्यांना नोंद करण्यासाठी व कराचा भरणा करण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे. परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही ज्या दुकानदारांनी नोंद केलेली नाही आहे अशा दुकानांची सील करायची प्रोसेस आम्ही आज चालू केलेली आहे. तसे आपण पत्रव्यवहार केलेला आहे की जे तुम्ही बांधकाम केलेलं आहे त्याच्या बांधकामासंबंधीचे जे काही दस्तावेज आहे ते नगरपालिका कार्यालयात द्यावे, जेणेकरून टॅक्स आकारणी करणं सोपं होईल. त्यांच्या पत्राचं अजून आपल्याला पत्रव्यवहार झालेला नाही त्यांच्याकडनं. त्या अनुषंगाने आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहोत. नाही त्याच्यानंतर पुढची कारवाई आपण करणार आहोत.